मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे तेच हे पूजा खेडकर जी निलंबित IAS प्रशिक्षणार्थी होती तिचं घर आहे। हे बानेरच्या भागामध्ये युनिव्हर्सिटी रोडवर असणारं घर, ज्या घरामध्ये शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास याच घरामध्ये पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांना नोकराने बांधून ठेवून इथे जबरी चोरी घडल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। सुरुवातीला या बाबतीत कोणतीच माहिती स्वतः पूजा खेडकर अथवा त्यांच्या कुटुंबियांनी दिली नाही आणि त्या दिवशी जी काही घटना घडली त्या कथित घटनेच्या बाबतीतली जी माहिती समोर येते ती अशी आहे की रात्री 11:30च्या सुमारास जेव्हा पूजा खेडकर या घरामध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांचे आईवडील आणि त्यांचा जो ड्रायव्हर होता तो नशेच्या हालतमध्ये म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होते। त्यांना कोणत्या तरी पदार्थामधून अथवा त्यांना दिलेल्या पेयामधून काहीतरी नशीला पदार्थ त्यांना प्यायला दिला होता आणि त्यामुळे त्या बेहोश झाले होते। आणि त्यानंतर इथल्या ज्या नोकराने त्याच्या समवेत 3-4 जण होते त्यांना सोबत घेऊन त्यांना जबर मारहाण केली। त्यासोबतच आतमधले जे कपाट होते ते एखाद्या हत्याराने तोडले, त्याच्यामधला किमती ऐवज त्यासोबत मोबाईल फोन अशी सगळी चोरी केली गेली। एकूणच ही घटना झाल्यानंतर खरं तर पूजा खेडकर अथवा त्यांच्या कुटुंबियांनी ही जी तक्रार आहे ती पोलिसांकडे दाखल करायला हवी होती। मात्र या घरामध्ये ज्या रात्री हा प्रकार घडला त्याच्यानंतर तिच्या आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं। आत्ताही ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं समजते। आत्ता आम्ही जेव्हा घरामध्ये आलो तेव्हा इथे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नोकरांनी सांगितलं की घरातले सगळे लोक ही हॉस्पिटलकडे आहेत। आता या घरामध्ये पूजा खेडकर अथवा तिचे आईवडील आहेत की नाही याविषयी साशंकता आहे। मात्र पोलिसांनी अखेर सुमोटो अंतर्गत ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे। याची चौकशी सुरू आहे। इथले जे CCTV आहेत ते आत्ता दर्शनी भागात तर दिसत नाही आहेत, मात्र जे CCTV आहेत ते बंद अवस्थेत आहेत असे समजले। त्याच्यामुळे या सोसायटीच्या बाहेर म्हणजे घराच्या आसपास इथे जी नॅशनल सोसायटी आहे त्यासोबतच बाजूची एक सोसायटी आहे, या सोसायटीमधले सगळे CCTV कॅमेरे जे आहेत ते तपासणी हे पोलीस करत आहेत। आणि एकूणच या संपूर्ण घटनेचं जर गांभीर्य पाहिलं तर अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंगल्यामध्ये ही चोरी घडलेली आहे। मात्र हा जो नोकर होता तो 15 दिवसांपूर्वीच इथे दाखल झाला होता। त्याने या संपूर्ण बंगल्याची रेकी केली आणि सोबत 3-4 जणांना घेऊन हा सगळा प्रकार त्याने घडवून आणला आहे अशी माहिती समजते। कारण केवळ 15 दिवसांपूर्वी आलेला हा नोकर त्याने हा सगळा प्रकार केल्याने पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहेत। मात्र सुरुवातीला पूजा खेडकर यांनी तक्रार का दिली गेली नाही, त्यासोबतच इथले CCTV का बंद होते यावर खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। आता पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत आणि सत्य माहिती ही लवकरच समोर येईल अशी अपेक्षा करूयात। कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।